जेव्हा बेकार आणि विशाल आम्ही एकत्र असतो ना तेव्हा बेकारची आणि विशालची अशी भांडणं. मग आणलं काय ना ते? अरे तू वर जाऊन कामात पाहिजे ना. काय कामाला दाखवलं वर घ्या. हॅलो हाय नमस्ते, मी तुमचा ब्रँडेड पाशा. आमचा प्लॅन झाला पिमगिरीला जायचा. मग आपल्या अक्षय भाऊनी मस्तपैकी भेळ आपल्याला पॅक करून घेतली. त्यानंतर आपण पोहोचलो अक्षय भाऊंच्या घरी. अक्षय भाऊंच्या घरी कॉफी घेतली आणि मग आपण पोहोचलो शहागाड्याच्या पायथ्याला. तो आपल्याला तिथे कार्यकर्ते भेटले. बाकी कलाकार तर खतरनाकच होते. मग त्यावर तर विशाल आणि बेकार आली. हाय नमस्कार, मी तुमचा ब्रँडेड विशाल. गावडा इकडे आहे का? गोटी घ्या गोटी. विशाल म्हणला गोटी घ्या. मग आपण हातामध्ये एक गोटा घेतला. मग काही टार्गेट एकच, बेकारचा कावडा डायरेक्ट खालीच पाडायचा. नंतर म्हणलं जाऊ देवा, बेकारने मोकार बारीक तोंड केलं. मग पडदेशी बेकारने आपलं ड्रोन खाली घेतलं. मग आम्ही आमच्या गाड्या काढल्या वर जायला. चालता चालता बेकारची विशालची गंमत गेली ना. मग आणलं काय ना ते? अरे तू वर जाऊन कामात पाहिजे ना. काय कामाला दाखवलं वर घ्या. आम्हाला जाता जाता या फॉलोअर कार्यकर्त्यांनी बघितलं तर हे कार्यकर्ते भेटायला डायरेक्ट आम्हाला परत रिवर्स आले. मग आपण या छुटकू फॉलोअरला भेटून आपण डायरेक्ट गाडावर पोहोचलो. पहिले जाऊन दर्शन करून घेतलं. विशालच्या अक्षय भाऊच्या आमच्या गप्पा चालू होत्या. मध्येच बारक टपकलं. जी अशी व्हिडिओ पायी बोलणं चालू आहे, बाकी काहीच नाही. कंटेंट पायी खंगरी काम आहे. कधी कधी ना असं वाटतं बारक बेकार आहे ना, असं कुसकारावून धरून. पण म्हणलं काय करावं, आपलंच आहे. बारक आपल्यात एवढं बारक सापडले. मग असं टाइम व्हायला नाही घालवायचं. मग बारक्याला आम्ही काय असं सोडतोय का? विशाला ना आम्ही त्याची एवढी घेतली ना, आपलं बारका बेकार आहे ना डायरेक्ट विशाला मारायला धावला. काही म्हणा, पण बारक बेकार नसलं ना तर आम्हाला मजाच येत नाही. मग आम्ही तो सगळ्यांनी गाड्याला किका मारल्या निघालो आम्ही डायरेक्ट आता कुठं वाडाकडे. चला मग मित्रांनो, अशा दणकेबाज व्हिडिओसाठी लवकर फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.